नमस्कार, मी संजय मोने. सेव्ह माय हार्ट या अभियानात मला सामील करून घेतल्याबद्दल मी आभारी आहे. मित्रांनो, एक दोन शब्द मला तुमच्याशी बोलायचे आहेत. पूर्वी आपण पाहायचो, फार जुना काळ नाही, 50 वर्षापूर्वी असेल, आपण पाहायचो, आपण ऐकायचो, अमुक अमुक माणूस 103 वर्ष ठणठणीत होता, अमुक एक माणूस 90 वर्ष कधी डॉक्टर तो तोंड बघितलेलं नाही, आणि ही माणसं ठणठणीतपणे जगायची. आणि आज आपण बघतो 35 वर्षाचा होता रे, 28 वर्षाचा होता रे, हार्ट अटॅक आला. हे काय आहे? तेच हृदय, तीच माणसं, इतका फरक कशामुळे झाला असेल? नीट विचार केला तर आपल्याला कळेल की त्या काळातल्या माणसांच्या एकंदरीत जीवनशैलीवरती जर आपण नजर टाकली तर असं आपल्याला कळेल की त्या काळात ज्या भागात माणसं जन्माला यायची त्या भागात जे काही अन्न आपल्या शरीराला उपयुक्त असेल ते अन्न घेण्याकडेच लोकांचा कल होता. माझी आजी, म्हणजे आजोबा, चुलत आजोबा असेच 85-90 असे वर्ष जगले, पण ना त्यांनी कधी किवी खाल्लं नव्हतं, त्यांनी कधी नूडल्स खाल्ल्या नव्हत्या, त्यांना चायनीज द्राक्ष माहीत नव्हती. ते बिचारे आंबा, चिकू, सीताफळ, काजू अशा फळांचं सेवन करायचं. मला नाही वाटत माझ्या आजोबांनी वगैरे नान खाल्ला असेल कधी. आणि ही जीवनशैली आपण का स्वीकारतो? आपल्यावर कोणी सक्ती नाही करत, आपणच ठरवतो की आपण धकाधकीचं आयुष्य जगायचं, धावाधाव करून इकडे तिकडे पोहोचायचं, भलते असेल त्या जबाबदाऱ्या अंगावर घ्यायच्या. बरं, इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊन, इतका विचार करून, इतका मनाला त्रास करून घेऊन एकही प्रश्न सुटल्याचं उदाहरण माझ्यासमोर नाही. नुसता त्रास वाढतो, समस्या तिथेच राहतात. मी स्वतः खोपोलीला गेलो होतो माधवबागेमध्ये. मला त्याचा भयंकर फायदा झाला. तिथे मी काय शिकलो की तणाव नावाचा पदार्थ अस्तित्वात आहे असं समजायचं नाही, जेवणा खाण्याच्या वेळा ठरवून घ्यायच्या. मला वाटतं सर्वप्रथम आपण आपली जीवनशैली सुधारली पाहिजे, म्हणजे आपलं जीवनमान सुधारेल. मी आता सायकल चालवतो. मी सायकल चालवून मी जिथे मला जायचं असतं तिथे मी वाहन करून जाऊ शकतो, पण तर हे मी स्वीकारतो अशासाठी की यातून मला एक व्यायाम मिळतो, दिवसभर ताजंतवानं राहण्याची शक्ती मिळते. तर मला असं वाटतं की आपण चिंता करू नये, चिंतामुक्त जीवन जगावं, आनंदी जीवन जगावं, सगळ्यांचा विचार करून जीवन जगावं. आपल्यावरती किती लोक अवलंबून आहेत त्याचा एकदा विचार करावा, आणि कुठलंही पाऊल उचलताना 10 वेळा विचार करावा. शांत जगा, सुखात जगा, सगळ्या गोष्टींचा उपभोग घ्या. योग्य जीवनशैली, तणावमुक्त आयुष्य यांनी तुम्ही काय साध्य करू शकता? तर संपूर्ण निरोगी आयुष्य. सो सेव्ह माय हार्ट.